नमस्कार मित्रांनो, इन्व्हेस्टमेंट माहिती यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण मल्टिपल शेअरच्या लेटेस्ट अपडेट आणि लेटेस्ट न्यूजबद्दल बोलणार आहोत. तर चला व्हिडिओ स्टार्ट करूया. तर सगळ्यात पहिले बोलूया IRB इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपर्स लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, IRB इन्फ्रास्ट्रक्चर्स ऑगस्ट टोल रेव्हेन्यू क्लाइम्स 12% ॲट ₹563 कोटी. तर चला अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, IRB इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपर्स लिमिटेड या कंपनीने आपल्या ऑगस्ट 2025 या महिन्याचा बिझनेसचा डेटा डिस्क्लोज केला आहे. तर मित्रांनो, या कंपनीचा कंबाईन टोल रेव्हेन्यू ऑगस्ट 2025 मध्ये आला आहे 563 कोटी रुपये, जो एका वर्षाआधी म्हणजे ऑगस्ट 2024 मध्ये होता 503 कोटी रुपये. म्हणजे मित्रांनो, IRB इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपर्स लिमिटेड या कंपनीच्या कंबाईन टोल रेव्हेन्यू मध्ये आपल्याला इयर ऑन इयर बेसिसवर 12% ची ग्रोथ दिसत आहे. चला आता बोलूया SML इसुझू लिमिटेड बद्दल. तर मित्रांनो, SML इसुझू सेल्स ड्रॉप 12.5% इयर ऑन इयर बेसिस इन ऑगस्ट एक्सपोर्ट हेल. तर चला अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, SML इसुझू लिमिटेड या कंपनीने आपला बिझनेसचा डेटा डिस्क्लोज केला आहे. तर मित्रांनो, या कंपनीची सेल्स इयर ऑन इयर बेसिसवर 12.5% ने डिक्रीज होऊन ऑगस्ट 2025 मध्ये झाली आहे 815 युनिट्सची, जे एका वर्षाआधी होती म्हणजे ऑगस्ट 2024 मध्ये होती 932 युनिट्सची. आणि मित्रांनो, दुसरीकडे SML इसुझू लिमिटेड या कंपनीचा प्रोडक्शन वाढला आहे. ऑगस्ट 2024 मध्ये कंपनीचा प्रोडक्शन होता 974 युनिट्सचा आणि या कंपनीची प्रोडक्शन ऑगस्ट 2025 मध्ये आहे 1045 युनिट्सची. चला आता बोलूया सिगेल इंडिया लिमिटेड बद्दल. तर मित्रांनो, सिगेल शेअर जंप आफ्टर सेक्युरिंग 147 मेगावॅट सोलार प्रोजेक्ट इन महाराष्ट्र. तर चला अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, सिगेल इंडिया लिमिटेड या कंपनीला मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना 2.0 च्या अंडर 147 मेगावॅटच्या सोलार पॉवर कॅपॅसिटीच्या प्रोक्युरमेंटसाठी MSEDCL म्हणजे महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी डिस्ट्रीब्युशन कंपनी लिमिटेड कडून लेटर ऑफ इंटेंट रिसीव झाला आहे. चला आता बोलूया डायमंड पॉवर बद्दल. तर मित्रांनो, डायमंड पॉवर बॅक्स ऑर्डर वर्थ ₹184.66 कोटी फ्रॉम अडानी एनर्जी फॉर खावडा 4D प्रोजेक्ट. तर चला अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, डायमंड पॉवर या कंपनीला अडानी ग्रुपची जबरदस्त कंपनी अडानी एनर्जी सोल्युशन्स लिमिटेड कडून खावडा 4D प्रोजेक्टसाठी 4215 KM-AL-59 झेब्रा कंडक्टर सप्लाय करण्यासाठी 184,66,57,855 कोटी रुपयांचा ऑर्डर मिळाला आहे. चला आता बोलूया हुडको बद्दल, म्हणजे हाऊसिंग अँड अर्बन डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड बद्दल. तर मित्रांनो, हुडको साइन MOU विथ NMRDA टू फंड ₹11,300 कोटी डेव्हलपमेंट प्रोजेक्ट्स इन नागपूर. तर चला अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, हुडको म्हणजे हाऊसिंग अँड अर्बन डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेडनी MOU म्हणजे मेमोरंडम ऑफ अंडरस्टँडिंग साईन केला आहे. कोणासोबत? नागपूर मेट्रोपॉलिटन रिजन डेव्हलपमेंट ऑथॉरिटी सोबत. आणि मित्रांनो, या ॲग्रीमेंटच्या अंडर हुडको म्हणजे हाऊसिंग अँड अर्बन डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड नेक्स्ट 5 इयर्समध्ये 11,300 कोटी रुपयांची फंडिंग करेल. कशासाठी? लँड ॲक्विजिशन, हाऊसिंग अँड इन्फ्रास्ट्रक्चर
डेव्हलपमेंटसाठी अक्रॉस द नागपूर मेट्रोपॉलिटन रिजन मध्ये. आणि मित्रांनो, याच अपडेटमुळे उद्या ही PSU कंपनी हुडको फोकसमध्ये राहणार आहे. चला आता बोलूया इन्फोसिस लिमिटेड बद्दल. तर मित्रांनो, इन्फोसिस बोर्ड टू कन्सिडर शेअर बायबॅक ऑन सप्टेंबर 11. तर चला अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, इन्फोसिस लिमिटेड या कंपनीने 11 सप्टेंबर 2025 ला बोर्ड मीटिंग ऑर्गनाईज केलेली आहे आणि ही कंपनी इक्विटी शेअरच्या बायबॅकच्या प्रपोजलवर विचार करणार आहे 11 सप्टेंबर 2025 ला. आणि मित्रांनो, जेव्हा पण कोणत्याही कंपनीमध्ये बायबॅक होतो हा त्या कंपनीसाठी एक पॉझिटिव्ह पॉईंट मानला जातो. आणि मित्रांनो, बायबॅक म्हणजे कंपनीचे प्रमोटर जेव्हा आपल्याच कंपनीचे शेअर खरेदी करतात त्याला बायबॅक म्हणतात. आणि मित्रांनो, हा एक कंपनीला घेऊन पॉझिटिव्ह पॉईंट मानला जातो. आणि मित्रांनो, याच अपडेटमुळे उद्या मार्केट ओपन झाल्यानंतर इन्फोसिस लिमिटेड ही कंपनी फोकसमध्ये राहणार आहे. चला आता बोलूया गोदरेज कन्झ्युमर प्रोडक्ट्स लिमिटेड बद्दल. तर मित्रांनो, या कंपनीच्या सबसिडरी कंपनी PT गोदरेज कन्झ्युमर प्रोडक्ट्स इंडोनेशियाने किंडल इंडोनेशिया येथे आपल्या नवीन मॅन्युफॅक्चरिंग साईटला सेटअप करण्यासाठी कन्स्ट्रक्शन सुरू केले आहे. म्हणजे मित्रांनो, इथून आपल्याला एक गोष्ट समजत आहे की गोदरेज कन्झ्युमर प्रोडक्ट्स लिमिटेड आपला बिझनेस वाढवत आहे. आणि मित्रांनो, मी तुम्हाला प्रत्येक वेळेस सांगत असतो की शेअर मार्केट इज ऑल अबाउट बिझनेस. चला आता बोलूया वेदांता लिमिटेड बद्दल. तर मित्रांनो, वेदांता इन्वेस्ट इन इलेक्ट्रिक व्हेकल मेटल मॅन्युफॅक्चरिंग. तर चला अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, वेदांता लिमिटेड ही कंपनी नेशनच्या इलेक्ट्रिक व्हेकल सेक्टरच्या ग्रोविंग नीड्सना फुलफिल करण्यासाठी मेटल मॅन्युफॅक्चरिंगला बूस्ट म्हणजे वाढवण्यासाठी 12,500 कोटी रुपये स्पेंड म्हणजे इन्व्हेस्ट करणार आहे. तर बोलूया अडानी ग्रुपच्या जबरदस्त कंपनी अडानी ग्रीन एनर्जी लिमिटेड बद्दल. तर मित्रांनो, अडानी ग्रुप स्टॉक जम्प्स आफ्टर कमिशनिंग 87.5 मेगावॅट सोलार पॉवर प्रोजेक्ट्स इन गुजरात. तर चला अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. मित्रांनो, अडानी ग्रुपच्या जबरदस्त कंपनी अडानी ग्रीन एनर्जी लिमिटेडने आपल्या सबसिडरी कंपनीच्या थ्रू गुजरातच्या खावडा येथे 87.5 मेगावॅटचा सोलार कॅपॅसिटी ॲड केली आहे. आणि मित्रांनो, यानंतर अडानी ग्रीन एनर्जी लिमिटेडची टोटल ऑपरेशनल रिन्युएबल एनर्जी कॅपॅसिटी वाढून झाली आहे 16,078 मेगावॅट. तर मित्रांनो, मला अपेक्षा आहे आजचा आपला व्हिडिओ तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल. तर मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि मित्रांनो, हा व्हिडिओ फक्त आणि फक्त एज्युकेशन पर्पजसाठी बनवलेला आहे. माझ्याकडून काहीही रेकमेंडेशन नाही की तुम्ही या स्टॉक्सना बाय करा, सेल करा किंवा होल्ड करा. तर चला भेटूया उद्या संध्याकाळी 6 वाजता. तोपर्यंत टाटा, बाय बाय.